सो मी आज चिंच कलाकारांना देणार आहे आणि सांगणार आहे की खरंच सांगा कोण आहे सेटवर सगळ्यात जास्त आंबट आणि तेवढाच गोड आहे. तो आंबटवाली पदवी आपण दायचे या कॅरेक्टरला देऊया. आणि गोड आहे, आता मी स्वतःलाच नाही घेत सगळं, पण उमासाठी गोड आहेत रघुनाथराव, कारण ते तिचा कोणताच शब्द खाली पडू देत नाहीत. फ्रँकली खूप म्हणजे खूपच गोड अशा स्वभावाची खुशबू आहे. खरा रिअल मधला आपण चिंच आंबट गोड कोण असेल? मस्तीखोर. मला वाटतं डुग्गूला आंबट गोड दोन्ही आपल्याला म्हणायला पाहिजे. डुग्गू आहे, पण आमच्याकडे ना तसं बघायला सगळेच आहे, म्हणजे मेल जेवढे आहेत ना किंवा फिमेल पण, म्हणजे कांता म्हणा, म्हणजे हा झाला कांता, बंधू. खरं आपणच तसे आंबट गोड वगैरे असं काय नाही होत. आम्ही गोडच आहोत, आम्ही गोडच आहोत. तिखट व्हावं लागतं कधीतरी, कधीतरी एकदम असं गोड राहावं लागतं. खरंच आंबट गोड आहे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सारं काही तिच्यासाठी जस्ट सेटवर मी पोहोचली आहे आणि आज मी म्हणजे सिरियलमध्ये आपण खूप उतार चढाव, आंबट गोड अशा स्टोरीज बघत असतो, म्हणूनच आज चिंच आणली आहे मी. सो मी आज चिंच कलाकारांना देणार आहे आणि सांगणार आहे की खरंच सांगा कोण आहे सेटवर सगळ्यात जास्त आंबट आणि तेवढाच गोड आहे. जसे चिंचची म्हणजे बघितल्यावर तोंडाला पाणी सुटतं ना, तसंच जसं तोंडाला पाणी सुटतं चिंच बघितल्यावर, जसं माझ्या सुटलंय, असं कोण आहे सेटवर? सेटवर म्हणजे रिअल आणि रील दोन्ही पण आपण सांगायचा प्रयत्न करूया. ओके. आंबट गोड एकच व्यक्ती नसेल, मला वाटतं वेगवेगळ्या आहेत. आंबट आहे आमची दायचे, कॅरेक्टर वाईज. ती एकदम प्रॉपर, ती योग्य वेळी टाकायचा तो खडा टाकतेच आणि तिचे तो टोमणा पोचतो, त्यामुळे तो आंबटवाली पदवी आपण दायचे या कॅरेक्टरला देऊया. आणि गोड आहे, आता मी स्वतःलाच नाही घेत सगळं, पण उमासाठी गोड आहेत रघुनाथराव, कारण ते तिचा कोणताच शब्द खाली पडू देत नाहीत कधीच. त्यामुळे आंबट दायची ॲज कॅरेक्टर आणि रघुनाथ गोड. खऱ्या आयुष्यात तर सर सांगतील. माझ्या दृष्टीने पण करेक्ट, म्हणजे उमा म्हणजे खुशबू म्हणायचं खरं आहे की माझी जी आई दाखवली आहे ती दाईचीच आंबट आहे. आणि खऱ्या आयुष्यात पण आणि कॅरेक्टर रोलमध्ये पण, सेटमध्ये पण, सेटवरती पण आणि सगळ्यात मिसळण्यात पण खुशबूच आहे. म्हणजे मी ते तोंडावर म्हणून सांगत नाही की शी इज अ इन्स्पिरेशन. सगळ्याच आत्ताच्या म्हणजे आमच्या पुढची पिढी, माझी पिढी किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं सगळेजण शिकतात, कारण तिचा एकदम मृदू, शांत, समजूतदार स्वभाव. त्यामुळे आम्ही सगळेच असे वाट बघत असतो की कधी येते ही खुशबू, किंवा खुशबू नसेल त्या दिवशी आम्ही असे सुनं आम्हाला वाटतं. तर अगदी फ्रँकली खूप म्हणजे खूपच गोड अशा स्वभावाची खुशबू आहे. आणि खरा रिअल मधला आपण चिंच आंबट गोड कोण असेल? मस्तीखोर. मला वाटतं डुग्गूला आंबट गोड दोन्ही आपल्याला म्हणायला पाहिजे. डुग्गू आहे, पण आमच्याकडे ना तसं बघायला सगळेच आहे, म्हणजे मेल जेवढे आहेत ना किंवा फिमेल पण, म्हणजे कांता म्हणा, म्हणजे हा झाला कांता, बंधू, किंवा आमच्याकडची लाली, मंजू, किंवा ह्या ओवी, निशी. खरं आपणच तसे आंबट गोड वगैरे असं काय नाही होत. आम्ही गोडच आहोत, आम्ही गोडच आहोत. किंवा तिखट व्हावं लागतं कधीतरी, कधीतरी एकदम असं गोड राहावं लागतं. तुम्ही घेऊ शकता एक चिंच आणि वाव. सर खाता तुम्ही? नाही सर, नाही. खरंच आंबट गोड आहे. आता खऱ्या आयुष्यात म्हणजे तुम्ही दोन्ही बहिणींना खूप जवळ, म्हणजे तितिक्षा आणि हिला जवळ ओळखता, कोण आंबट आहे आणि कोण खरंच गोड आहे? माझा जेवढा परिचय, मी तितिक्षाबरोबर खूप काम नाही केलं, पण काही क्षणातच आमची इतकी चांगली मैत्री जमली, कारण माझ्या स्वभावाची ती पण आहे, ती लगेच मिक्सअप झाली वगैरे. माझ्या दृष्टीने खरं सांगू का, माझ्या दृष्टीने दोघी खूप क्यूट आणि गोड आहेत. आणि त्यांनी एक एक्झाम्पल सेट करून दिलं आहे की बहिणी कशा असाव्या. म्हणजे आपण म्हणतो ना ते जुळ्यांचं दुखणं असतं, तसं हिच्या पोटात दुखलं की तिच्या दुखतं, तसं ना आमचा कुठलाही इव्हेंट असेल आणि तिकडे जायचं असेल ना, तर मला सकाळीच कळतं. मी तिला विचारतो तितिक्षा आहे, कारण तिच्या सकाळपासून ते चेहरा दिसत असतं. पण गोड ही आहे, आंबट ती आहे. बात आहे वा. सो हे तुला पटलेलं आहे? हो, मी तिलाच आंबट म्हणणार आता, कारण ती आहेच, ती आंबट गोड दोन्ही आहे. मी कदाचित गोड कॅटेगरीमध्ये येते, पण ते असावं माणसाने, आंबट आणि गोड असावं. सो आपल्याला ते आयुष्यात ते फ्लेवर्स मिळतात. बट शी इज स्वीट अँड सार. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये कोण आहे आंबट आणि कोण आहे गोड? हे आंबट आणि सगळ्या आतल्या गोष्टी आपल्याकडून काढून घेणार आहे.
आपल्याकडे आंबट गोड प्रोडक्शन मध्ये आंबट पेक्षा चांबट म्हणूया का? प्रोडक्शन टीम ओव्हरऑल खरं सांगायचं ना तर आमची फ्रेम्स कंपनी आहे ना, तर माझा तर त्यांच्याबरोबर दुसरा शो आहे. खरं तर आम्ही स्वाभिमान केला होता, त्याच्यानंतर हा केलाय. तर प्रोडक्शन हाऊस आमचं खूप छान आहे. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे की कलाकारांचं कौतुक करणं, किंवा ते इतके मोठे मोठे हिंदीचे शोज करतात. त्यांनी कपिल शर्मा केला आहे, DID करतात, डान्स प्लस करतात, आणि परत सक्सेसफुल मराठी शोजही करतात. पण ते ना ते डिफरन्शिएट करत नाहीत, म्हणजे भेदभाव की हिंदीच्या सेटचं वातावरण वेगळं, तिकडचं जेवण वेगळं, इकडचं वेगळं. त्यांच्याकडे ना एक सगळ्यांना ते एका पद्धतीने वागवतात. त्यामुळे आमच्याकडे सुद्धा ना खूप रिचनेस. आता एक्झाम्पल झालं तर आम्ही सुरुवातीला आलो तर खूप आर्टिस्ट होते, त्याच्यामुळे काही सुविधा नव्हत्या. आम्ही फक्त त्यांच्याकडे अगदी प्रांजळपणे मत मांडलं की हे असेल तर बरं होईल. त्यांनी विलंब न लावता अख्खच्या अख्खं तिथे अनेक गोष्टी मी सांगू शकत नाही अशा गोष्टींची तरतूद केली. आणि त्यामुळे ना असं होतं ना की आपल्या मागं कोणतरी आहे, तर आम्ही पण म्हणजे आता खुशबूचं तर कौतुक आहेच आहे की ती कुठल्या कुठल्या फ्रंटवर काम करते. एक छोट्या बाळाची आई, नंतर एक उत्तम पत्नी, एक उत्तम आर्टिस्ट, को आर्टिस्ट, आणि परत आई बाबा वगैरे सगळ्या स्तरावर करून पण ती सकाळी एवढ्या लवकर येते, सगळ्यात शेवटी जाते. हे कशामुळे मला कदाचित असं वाटतं की एक तिचा प्रामाणिकपणा आणि हे जे आम्हाला पाठबळ मिळाले फ्रेम्सचं, त्याच्यामुळे नाही कॉन्फिडन्स असतो की या टीमला कधी मी काही सांगितलं नाही माझी अडचण तर ते नक्की ॲडजस्ट करते. तर आमच्या दृष्टीने टीम आणि माणसांपेक्षा सिच्युएशन्स असतात आंबट गोड, आणि त्या आपण छान पद्धतीने हाताळलं की सगळंच छान अखेर प्रोडक्शन वाले, सो त्यामुळे एवढं गोड 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 बोलले आहेत ना की यांच्या 10 दिवसाच्या सुट्ट्या माझ्याकडूनच मंजूर झालेल्या. इंटरव्ह्यू पाठवा, सगळ्यांना पाठवा. थँक्यू सो मच.